हॅलो एव्हरीवन. तर आपण बघणार आहोत क्लोरोप्लास्ट. ओके, तर सगळ्यात पहिला आपण स्ट्रक्चर बघूया. द क्लोरोप्लास्ट आर द एसेन्शियल ऑर्गनल फाउंड इन द प्लांट सेल अँड द सेम अल्गे अँड रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस. ओके, सगळ्यात पहिलं क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट जे आहे प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, आणि अल्गेमध्ये पण प्रेझेंट आहे. तर क्लोरोप्लास्टमध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस प्रोसेस होतात. ओके, they are the structure of the highly organized to optimize the process of the converting the light energy into the chemical energy. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे की क्लोरोप्लास्टमध्ये काय केलेलं आहे, लाईट एनर्जी कॅप्चर करतात. कॅप्चर करून काय होतं, कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं जातं. ओके, तर सगळ्यात पहिलं जे स्ट्रक्चर बघूया, आउटर अँड इनर मेम्ब्रेन. तर सगळ्यात पहिलं आपण इमेज बघूया. क्लोरोप्लास्ट आहे. तर क्लोरोप्लास्टमध्ये काय आउटर मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये नेक्स्ट कुठला इनर मेम्ब्रेन आहे, आणि आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनमधला जो स्पेस आहे तर त्याला काय म्हणतात, इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये थॅलोकॉइड आहे. ओके, थॅलोकॉइड म्हणजे असा शेप आहे, थॅलोकॉइड आहे. थॅलोकॉइडला एक जो पार्ट आहे, ओके, थॅलोकॉइडला एक पार्ट आहे ना, त्याला काय म्हणतात, ग्रॅनम म्हणतात, या ग्रॅना असे म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये फ्लूइड आहे. ओके, तर क्लोरोप्लास्टमध्ये एक फ्लूइड आहे, त्याला काय म्हणतात, स्ट्रोमा. ओके, स्ट्रोमा आहे, आणि त्याच्यामध्ये ते अटॅच आहे. ओके, तर हे अटॅच जे आहे त्याला काय म्हणतात, स्ट्रोमा लॅमेला असे म्हणतात. ओके, ओके, तर आताच आपण बघितलेलं आहे आउटर आणि इनर मेम्ब्रेन. तर आउटर मेंबरला काय म्हणतात, आउटर मोस्ट लेअर आहे सगळ्यात पहिले हे, अँड स्मॉल मॉलिक्युल ऑफ द आयन. त्याच्यानंतर इनर मेम्ब्रेनमध्ये काय, लेस परमेबल आहे अँड कंट्रोलिंग द मुवमेंट ऑफ द लार्ज मॉलिक्युल द आउट ऑफ द क्लोरोप्लास्ट. ओके, आणि इंटर मेम्ब्रेन स्पेसमध्ये काय आहे की आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेनच्या आतमधला जो स्पेस आहे, गॅप आहे, तर त्याला काय म्हणतात, इंटर मेम्ब्रेन स्पेस असे म्हणतात. नेक्स्ट काय आहे, स्ट्रोमामध्ये दिस इज the fluid filled the space inside the inner membrane surrounding by the thylakoid system and the stroma contain the enzyme. ओके, तर स्ट्रोमामध्ये काय एन्झाईम्स आहेत, आणि केल्विन सायकल जे आहे ना स्ट्रोमामध्ये होतात. म्हणजे क्लोरोप्लास्टमध्ये काय होणार की केल्विन सायकल होणार तिथं. ओके, तर क्लोरोप्लास्टमध्ये काय, क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये DNA पण आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, न्यूक्लियसमध्ये एक DNA आहे. ओके, ते जेनेटिक मटेरियल आहे. ओके, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये पण DNA आहे, आणि क्लोरोप्लास्टमध्ये पण काय आहे, DNA आहे. तर DNA काय आहे, सर्क्युलर इन शेप आहे. ओके, तर नेक्स्ट आहे रायबोसोम्स आहे, अँड द व्हेरियस अदर मॉलिक्युल्स नेसेसरी फॉर द फोटोसिंथेसिस. ओके, तर क्लोरोप्लास्टमध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस प्रोसेस होतात. ओके, तर नेक्स्ट काय, थॅलोकॉइड मेंबर. तर आताच आपण बघितलेलं आहे की थॅलोकॉइड म्हणजे मेंबर बाउंड द सॅक लाईक. ओके, सॅक लाईक स्ट्रक्चर आहे, आणि एक जो पार्ट आहे, ओके, तो एक जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात, ग्रॅना असे म्हणतात. ओके, त्याला सिंग्युलर ग्रॅनम असे म्हणतात. आणि थॅलोकॉइड मेम्ब्रेनमध्ये काय, क्लोरोफिल आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सगळ्या प्लांटमध्ये काय, क्लोरोफिल आहे. तर क्लोरोफिल जे पिगमेंट आहे तर त्याच्यामुळं जे आहे ते सगळे जे पानं वगैरे आहेत, ओके, प्लांटचे जे पार्ट ग्रीन कलर दिसतात ते कशामुळे, क्लोरोफिलमुळे. ओके, सगळे जे खूप सारे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये ग्रीन कलर येतो बिकॉज ऑफ क्लोरोफिल. ओके, त्याच्यामध्ये एक पिगमेंट आहे, तिथं काय केलं जातं की लाईट एनर्जीला काय केलं जातं, कॅप्चर केलं जातं. ओके, नेक्स्ट काय, ग्रॅना. तर ग्रॅना जे आहे, एक तर थॅलोकॉइड अँड इन्क्रीज द सरफेस ऑफ द लाईट ॲब्सॉर्प्शन. तर ग्रॅनामध्ये काय केलं जातं, लाईटला ॲब्सॉर्ब्स केलं जातं. नेक्स्ट काय, ल्युमेन जे आहे, द स्पेस इनसाइड द ईच ऑफ द थॅलोकॉइड. ओके, नेक्स्ट काय, क्लोरोफिल अँड द अदर पिगमेंट. तर क्लोरोफिलमध्ये काय केलं जातं, ॲब्सॉर्प्शन ऑफ द लाईट एनर्जी. ओके, तर क्लोरोफिलमध्ये काय केलं जातं, लाईट एनर्जीला ॲब्सॉर्प्शन्स केलं जातं. ओके, आणि त्याच्यामध्ये जे आहे ना, सगळ्यात पहिले जे ब्लू आणि रेड लाईट आहे. ओके, तर क्लोरोफिल एक तर पिगमेंट आहे, आणि त्याच्यामध्ये लाईट एनर्जीमध्ये पण काही कलर्स आहेत खूप सारे. ओके, तर त्याच्यामध्ये जे ब्लू आणि रेड जे कलर्स आहेत ना, तिथे काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं. ओके, गिव्ह द क्लोरोप्लास्ट इन टू द ग्रीन कलर. ओके, तर
क्लोरोफिलमध्ये जे आहे ग्रीन कलर म्हणजे त्याचा ग्रीन कलर येतो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तुळसी घेऊया, तर तुळशीचा जो कलर आहे लीव्हचा, त्याचा कलर काय आहे? ग्रीन कलर आहे. ते कशामुळं आहे? क्लोरोफिलमुळं. ओके, तो क्लोरोफिलमुळं आहे ते. ओके, आणि नेक्स्ट आहे द पिगमेंट लाईक द कॅरोटाईड आर द प्रेझेंट इन द कॅप्चर ऑफ द वेवलेंथ ऑफ द लाईट. ओके, तर सगळ्यात पहिले जे कॅरोनॉइड एक पिगमेंट आहे. फॉर एक्झाम्पल कॅरोनॉइड. ओके, तर त्याच्यामध्ये कॅरोनॉइड पिगमेंट आहे. तर त्याचं पिगमेंट आहे. ओके, त्याच्यामध्ये पिगमेंट आहे, त्याच्यामुळे तो कलर सेम येतो. ओके, नेक्स्ट काय? लॅमेला. हे लॅमेला पण आपण इमेज बघितलेला इमेजमध्ये. ओके, तर ते काय होतात? सगळं थॅलाकॉइड आहेत. थॅलाकॉइड जे आहे इथं अटॅच राहतं. इथं अटॅच दुसऱ्या थॅलाकॉइडला अटॅच राहतो, तर त्याला काय म्हणतात? लॅमेला असे म्हणतात. नेक्स्ट काय? क्लोरोप्लास्ट आणि DNA रायबोसोम्स. द क्लोरोप्लास्ट कंटेन द ओन सर्क्युलर DNA. ओके, तर हे तर माहितीच आहे की क्लोरोप्लास्टमध्ये काय सर्क्युलर DNA आहे आणि रायबोसोम्स प्रेझेंट आहे. ओके, तो सिंथेसाइज द सम ऑफ देअर ओन प्रोटीन अँड द इंडिपेंडंट ऑफ द सेल ऑफ द न्यूक्लिअर DNA. ओके, आणि सगळ्यात पहिलं क्लोरोप्लास्ट जे ते फोटोसिंथेसिस होतात. ओके, आणि त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट हे क्लोरोप्लास्टमध्ये टू सायकल केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल फोटोसिस्टीम फर्स्ट. It is a crucial component of the light-dependent reaction of the photosynthesis and occur in the chloroplast in the plant, algae, and the cyanobacteria. It play the key converting the solar energy into the chemical energy. ओके, तर हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे. क्लोरोप्लास्टमध्ये PS फर्स्ट सिस्टम करतात. त्याच्यामध्ये लाईट डिपेंडंट आहे. फोटोसिंथेसिस होतात आणि क्लोरोप्लास्ट प्लांट्समध्ये हे केलेलं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये सोलार एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे? केमिकल एनर्जीमध्ये केलेलं आहे. ओके, तर हे पण एक इमेज आहे. तर ह्या इमेजमध्ये जे आहे त्याच्यामध्ये 2 सिस्टीम केलेलं आहे. एक तर PS फर्स्ट आणि PS सेकंड. ओके, इथं PS सेकंड आहे आणि इथं काय? PS फर्स्ट. ओके, तर PS फर्स्ट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये लाईट एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे? केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं PSI फर्स्ट आहे, इथे FD आहे, FNR आहे. ओके, आणि तिथे NADPचं कन्वर्जन कशामध्ये झाले? NADPH मध्ये झालेलं आहे, कारण H+ जे आयन तिथं ॲड झालेलं आहे. ओके, यस. तर ही जी प्रोसेस कुठं व्हायला लागली? स्ट्रोमामध्ये व्हायला लागली. ओके, तर PS फर्स्ट झालं आणि हे काय? PS सेकंड. ओके, तर PS सेकंडमध्ये पण लाईट एनर्जी रिक्वायर आहे. लाईट एनर्जी जी आहे तर हे लक्षात ठेवायचे. तर P700 आहे. काय आहे? PS फर्स्टमध्ये P700 आहे आणि PS सेकंडमध्ये काय आहे? P680 आहे तिथं. ओके, आणि तिथं H2Oला काय केलेलं आहे? ब्रेकडाऊन केलेलं आहे. H+ आणि O2 दोन ब्रेकडाऊन करून दुसरे मॉलिक्यूल फॉर्म झालेले आहेत. त्याच्यानंतर तिथं H+ आयन फॉर्म झालेलं आहे आणि प्लास्टिक्युनॉनमध्ये एक रिॲक्शन झालेली आहे. तर रिॲक्शन झाल्यानंतर H+ आयन फॉर्म झालेला आहे. नेक्स्ट काय? सायटोक्रोम. तर सायटोक्रोममध्ये पण आयन्स फॉर्म झालेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जे आहे H+ जे आहे तर H+ आयन जे आहे तर तिथं ATP सिंथेसिस केलेलं आहे इथं. ओके, ADP आणि PI हे बनून ATP फॉर्मेशन होतात. ओके, तर नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक सोर्स. इलेक्ट्रॉन सोर्समध्ये काय आहे की PC फर्स्टमध्ये काय केलं? इलेक्ट्रॉन्स हे लूज झालेलं आहे. तर लूज झालेले द इलेक्ट्रॉन कमिंग फ्रॉम द PS सेकंड विच जनरेट देम द स्प्लिटिंग द वॉटर मॉलिक्युल्स PS2 इंटू द O2 आणि H+ आर इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे ETS सिस्टीम आहे. ETS सिस्टीममध्ये काय केलेलं आहे? एक तर वॉटर फॉर्म झालेला आहे, ऑक्सिजन फॉर्म झालेला आहे आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन स्प्लिट झालेला आहे. ओके, तर नेक्स्ट आहे PS फर्स्ट. ओके, तर PS फर्स्ट जे आहे तर लाईट डिपेंडंट आहे. ओके, तिथं मोस्ट इम्पॉर्टंट लाईट पाहिजे कशासाठी? फोटोसिंथेसिस करण्यासाठी. आणि NADH2 तिथं फॉर्म झालेला आहे. नेक्स्ट काय? PS सेकंड. तर PS सेकंड जे आहे ते पण लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहे. ओके, तिथं पण फोटोसिंथेसिस होणार. आणि
आणि तिथं थॅलाकॉइड मेम्ब्रेन आर द क्लोरोप्लास्ट इन द प्लांट अल्गी अँड सायनोबॅक्टेरिया. ओके, तर हे तर आपण बघितलेलंच आहे की थॅलाकॉइड मेंबर्समध्ये काय आहे की सगळ्यात पहिलं क्लोरोप्लास्ट कुठं आहे, प्लांटमध्ये पण आहे, अल्गीमध्ये पण आहे, सायनोबॅक्टेरियामध्ये. तिन्ही ठिकाणी क्लोरोप्लास्ट आहे, तिथं फोटोसिंथेसिस होतं. ओके, आणि लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं, केमिकल एनर्जीमध्ये केलेलं आहे. ओके, हे पण इमेजेस आहे, रिॲक्शन्स आहेत त्याच्यामध्ये पण. H2Oचं इकडं O2 आणि 4H+ फॉर्म झालेला आहे. ओके, तर आता फंक्शन बघूया आपण. ओके, तर फर्स्ट काय, लाईट ॲब्सॉर्प्शन्स. ओके, तर PS सेकंड ॲब्सॉर्ब द लाईट एनर्जी प्रायमरली थ्रू आउट द अँटेना पिगमेंट अँड विच फनेल अँड द एनर्जी टू द रिॲक्शन सेंटर. तर इथं काय केलेलं आहे, लाईटचं ॲब्सॉर्प्शन्स केलेलं आहे. नेक्स्ट काय, वॉटर स्प्लिटिंग. ओके, तर PS सेकंडमध्ये काय केलेलं आहे, वॉटर H2Oचं काय झालं, स्प्लिट झालेलं आहे. ओके, H2Oचं स्प्लिट, O2+ H+ आयन तयार झालेला आहे. ओके, त्याला म्हणतात वॉटर स्प्लिटिंग. नेक्स्ट काय आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट. ओके, तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये जे आहे, तर P680 द क्लोरोफिल अँड द ट्रान्सफर टू द प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. ओके, तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्ट केलेलं आहे. ओके, आणि ATP फॉर्मेशन झालेलं आहे. नेक्स्ट काय, ऑक्सिजन रिलीज. ओके, तर आता आपण बघितलेलंच आहे की फॉर एक्झाम्पल H2O आहे, तर H2O पासून काय बनलेलं आहे, एक तर O2 बनलेला आहे आणि H+ आयन बनलेला आहे. ओके, तर नेक्स्ट आहे PS सेकंड. PS सेकंड असोसिएट विथ द PS फर्स्ट अँड द पॉवर ऑफ द सिंथेसिस ऑफ द ATP. ओके, ATP अँड NADPH2 इथं फॉर्म झालेलं आहे. नेक्स्ट, chloroplast. The chloroplast is the organelle found in the plant cell and some algae. It is a primary function of the photosynthesis. Okay, yes. तर सगळीकडे तेच आहे की आपल्याला काय केलं पाहिजे की फोटोसिंथेसिस प्रोसेस होतात आणि तिथं काय केलेलं आहे, लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे, केमिकल एनर्जीमध्ये केलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण, सिंथेसिस ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, तर तिथं सिंथेसिस केलेलं आहे, फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिडचं तिथं काय केलेलं आहे, सिंथेसिस केलेलं आहे. नेक्स्ट काय, स्टोरेज ऑफ द स्टार्च. ओके, तर स्टार्चचं काय केलेलं आहे, स्टोरेज केलेलं आहे. ओके, सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.